नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे, शिवरायांची भवानी तलवार काही दिवस औरंगजेबाकडे होती का? अत्यंत वेगळा विषय माझ्या वाचण्यात आला. हा एक रिअर अशा प्रकारचा, ज्याला रेफरन्स म्हणता येईल, दुर्मिळ अशा प्रकारचा संदर्भ आहे. त्यामुळं आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. ज्यांनी लाईक केलं नसेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करा. त्यानुसार काही वाचन करत असताना इतिहासातील स्मृतिचित्रे नावाचे एक पुस्तक, जे अरविंद ताटके 1968 ला लिहिलेलं आहे, विद्या बुक्स पुणे, या पुस्तकामध्ये आकडेवारी पाहिली वाचत असताना, किंवा त्याच्यातले काही संदर्भ आम्ही पाहिले, तर अतिशय छान अशा प्रकारचे संदर्भ, वेगळ्या माहिती त्याच्यामध्ये दिसली. तर त्यानुसार या पुस्तकामध्ये जी मांडणी करण्यात आली आहे की भवानी तलवारीविषयी माहिती आहे. तर ही माहिती घेत असताना आपल्याला माहित असलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांकडं आपल्याला एकच तलवार माहित असते. नेहमी आपण म्हणतो की शिवरायांची भवानी तलवार, मात्र असं नाहीये. शिवरायांकडं मानाच्या 3 तलवारी होत्या. त्यातली पहिली तलवार आहे जगदंबा तलवार, दुसरी तुळजा तलवार आणि तिसरी आहे भवानी तलवार. अशा 3 तलवारी त्या ठिकाणी होत्या. वारंवार जी चर्चा या ठिकाणी होत असते ती भवानी तलवारीची चर्चा. तर साहजिकच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 ला आपला राज्याभिषेक त्या ठिकाणी केला आणि रायगडाला राजधानी केलं. राजधानी केल्यानंतर जो कारभार आपण पाहिला की 5 ते 6 वर्षाचा कारभार त्या ठिकाणी या रायगडावरून आपल्याला लाभला. आणि त्यानंतर 3 एप्रिल 1680 ला रायगड या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं निधन झालं. छत्रपती शिवरायांचं 1680 ला निधन झाल्यानंतर जो पारंपरिक अशा प्रकारचा राजकीय शत्रू आहे औरंगजेब, या दक्षिणेचं पारिपत्य करण्याकरता 1681 साली तो आता दक्षिणेमध्ये उतरलेला आहे. शिवरायांचं या ठिकाणचं साम्राज्य, जे शिवरायांनी स्थापन केलेलं साम्राज्य, त्याला 1645 पासून ते आपण 1707 पर्यंत औरंगजेबाच्या निधनापर्यंतचा कालखंड जर पाहिला, त्याला आपण शिवकालखंड अशा प्रकारचं नाव देतो. तर या शिवकालखंडावर आधारभूत असणारं जे काही साम्राज्य या ठिकाणी होतं, लगेचच आपल्याला माहित आहे की संभाजीराजांनी हा कारभार हाती घेतला आणि इथला शिवकालखंड जो असेल, शिवविचार पुढे चालवायला सुरुवात केली. अशा वेळेला औरंगजेब 1681 ला या महाराष्ट्रामध्ये दक्षिणेमध्ये या ठिकाणी आला. संभाजीराजांनी अगदी जीवाचं रान करून 8 वर्ष या असणाऱ्या औरंगजेबाला भांडावून सोडलं होतं. आणि त्यामुळं आपलं मध्येच या ठिकाणचं साम्राज्य किंवा मध्येच मराठ्यांचा नाद सोडून तो दक्षिणेमध्ये आणखी खाली गेला. आणि त्यानंतर 1685-86 ला त्यानं विजापूरची आदिलशाही, गोळकोंडची कुतुबशाही त्या ठिकाणी बुडवून टाकली. आणि पुन्हा त्यानं आपला मोर्चा ज्यावेळेस या मराठी मुलकामध्ये या ठिकाणी वळवला, दुर्दैवानं संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजांना अटक करण्यात आली. आणि 11 मार्च 1689 ला तुळापूर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की आपल्या या संभाजीराजांची निघृणपणे त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर जी मराठ्यांची राजधानी आहे, जी शिवरायांची राजधानी आहे, छत्रपतींची राजधानी आहे, तर त्या राजधानीला जुल्फिकार खानाने वेढा घातला. आणि वेढा घालून 3 नोव्हेंबर 1689 ला हा जो रायगड होता, हा रायगड मोगलांच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी गेला. आणि त्यावेळेला संभाजीराजांची ज्या पत्नी आहेत, महाराणी येसूबाई, 7 वर्षाचे असणारे शाहू महाराज, शिवरायांच्या एक पत्नी सकवारबाई, प्रतापराव गुजरांची 2 मुलं आणि इतरही दासी, नौकर, चाकर अशा प्रकारची अनेक मंडळी त्या ठिकाणी या जुल्फिकार खानानं आपल्या कैदेमध्ये घेतलेले आहेत. आता एका बाजूला इतिहास आपण पाहतो की ज्या औरंगजेबानं संभाजीराजांची क्रूरपणे त्या ठिकाणी हत्या केली, आणि त्यांचा जो मुलगा आहे शाहू, ज्याचं वय 7 वर्ष आहे, तर त्या शाहूचा मात्र त्यानं अतिशय चांगल्या अशा प्रकारचा सांभाळ केलेला, एक वेगळं रसायन म्हणून सुद्धा औरंगजेबाकडे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. छान अशा प्रकारचा त्यानं सांभाळ केला. आपण जर त्याची काही चरित्र पाहिली, आपण काही पुस्तकं पाहिली, तर त्या ठिकाणी म्हणजे शाहू महाराजावर तो कशा प्रकारची कृपा दृष्टी दाखवतोय हे त्याच्यामध्ये दिसून येईल. एवढंच नाही तर आपण पाहिलं की या असणाऱ्या औरंगजेबानं आपल्या कैदेत असणाऱ्या या शाहू राजांचं ज्यावेळेस वय 19 वर्ष झालं, तर त्यावेळेला त्यांची 2 विवाह त्या ठिकाणी लावून दिले. ज्योत्याजी केसकर वगैरे जी काही संभाजीराजांचे खास मर्जीतली मंडळी स्वतःला अटक करून घेऊन यांच्या सेवेमध्ये दाखल झाली होती, तर त्या मंडळींनी आता
2 मुली शाहू राजांकरता पसंत त्या ठिकाणी केल्या. तर पहिली मुलगी होती अंबिकाबाई, ज्या रुस्तुमराव जाधवांच्या कन्या आहेत, आणि दुसरी जी मुलगी होती सावित्रीबाई, ज्या असणाऱ्या कनेरखेडच्या शिंदेची मुलगी आहे. तर अशा वेळेला हे 2 विवाह झाले आणि 2 विवाह झाल्यानंतर ज्यावेळेस औरंगजेब या असणाऱ्या बालशाहूला अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी वागवतोय, औरंगजेबाची जी मुलगी आहे जिनतुनुस्सा तिचं नाव आहे, तर तिचं सुद्धा प्रेम या असणाऱ्या छत्रपतींच्या छाव्यावर त्या ठिकाणी फार जडलेलं होतं. तर अशा वेळेला आपण पाहिलं की विवाह संपल्यानंतर किंवा विवाह झाल्यानंतर औरंगजेबानं आता नवीन दाम्पत्याला, त्याला आपण आपल्या मराठीमध्ये सुन्मुख पाहणे म्हणतो, याच्याकरता त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपल्या मराठ्यामध्ये असणारी पडदा पद्धत किंवा औरंगजेबाचा पाठीमागचा इतिहास पाहता नवीन असणाऱ्या सुनेला तिथं पाठवणं आपल्याला धोकादायक वाटलं, आणि म्हणून सर्वांनी विचार केला की आता औरंगजेबाकडे त्या ठिकाणी जायचं आहे सुन्मुख पाहायला. तर त्यावेळेला त्यांनी आपली जी असणारी जी मूळची जी असणारी काही नवरी ज्याला आपण म्हणता येईल, त्याच्याऐवजी त्यांनी दुसरीच मुलगी त्या ठिकाणी उभा केली, आणि ती मुलगी होती जी जाधवांच्या सोबत किंवा अंबिकाबाईच्या सोबत आलेल्या जे ती दासी आहे रहमतपूरची, तिचं नाव होतं विरुबाई. मुख्य नवरीच्या ऐवजी त्या विरुबाईला शाहू महाराजांची पत्नी म्हणून औरंगजेबाच्या सम्मुख त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. दोघांनाही त्या ठिकाणी औरंगजेबानं आपल्या अगदी प्रेमानं त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं, सत्कार त्या ठिकाणी घडवून आणला. स्वतः या लग्नाला तो उपस्थित आहे. आणि अशा वेळेला भव्य दिव्य अशा प्रकारचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर ज्यावेळेस त्यानं प्रत्यक्षपणे, ज्यावेळेस स्पर्धा पद्धत होती, ज्यावेळेस प्रत्यक्षपणे ही जी नवरी आपल्या समोर आली, त्याला खूप अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी झाला. आणि त्यावेळेला या शाहू महाराजावर खुश होऊन लग्नाची भेट म्हणून या औरंगजेबानं त्या कालखंडामध्ये 5 असणाऱ्या परगण्याची जहागीर त्या ठिकाणी देऊन टाकली. आणि त्या जहागीरीमध्ये आपण पाहिलं असेल, अक्कलकोट परगणा असेल किंवा त्यानंतर असणारे इंदापूर परगणा आहे, सुपे परगणा आहे, बारामती आणि नेवासे, असे 5 परगणे औरंगजेबानं शाहू महाराजाला त्या ठिकाणी लग्नाप्रित्यर्थ भेट देऊन टाकलेली आहेत. आणि त्याचबरोबर ही जी असणारी जी दासी होती विरुबाई, ही सुद्धा आता प्रत्यक्षपणे त्यांच्या त्या ठिकाणी जनानखान्यात त्या ठिकाणी पोहोचलेले. तो एक भाग वेगळा आहे. तर याच वेळेला औरंगजेबानं हे 5 परगणे दिल्याच्या सोबत आणखी शाही भेट म्हणून त्या ठिकाणी आणखी एक त्या ठिकाणी जी देणगी होती आपल्याला दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये महत्वाचं होतं की यावेळेला जसे 5 परगणे दिले, तशाच प्रकारच्या औरंगजेबानं 3 तलवारी या शाहू महाराजांनी त्या ठिकाणी भेट दिलेत. तर त्या 3 तलवारीतल्या महत्वाची तलवार आहे ती आपली स्वतःकडची, स्वतः बनवलेली औरंगजेबानं सोन्याची एक तलवार आहे, ती तलवार महाराजांना त्या ठिकाणी शाहू महाराजांना दिली. दुसरी तलवार होती की अफजल खानाची, खुद्द अफजल खानाने वापरलेली एक तलवार. आणि तिसरी तलवार महत्वाची होती ती भवानी तलवार. ती भवानी तलवार सुद्धा रायगड ज्यावेळेस जुल्फिकार खानाने ताब्यात घेतला, तर त्यावेळेला ज्या काही वस्तू जमा केल्या होत्या, ज्या काही वस्तू त्या ठिकाणी त्यानं रायगडावरून हस्तगत केल्या होत्या, तर त्याच्यामध्ये मानाची शिवरायांची जी तलवार होती ती भवानी तलवार, ती भवानी तलवार औरंगजेबानं आपल्याकडे जी होती ती शाहू महाराजांकडे त्या ठिकाणी दिली, भेट बोलून ती तलवार परत दिली. अशा प्रकारचा संदर्भ या ठिकाणी सापडतो. त्यामुळं जो भवानी तलवारीचा जो काही प्रवास आपण पाहतो, आज लंडनमध्ये इकडे आहे तिकडे असे भरपूर या ठिकाणी चर्चा करतो, मात्र काही कालखंडापर्यंत ही भवानी तलवार औरंगजेबाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या ताब्यात होती, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी या असणाऱ्या संदर्भावरून आपल्याला दिसून येत आहे. तर अशा रीतीनं ही जी भवानी तलवार असेल, भलेही शाहू महाराजांना त्या ठिकाणी मिळाली, मात्र ती औरंगजेबानं दिली. याचा अर्थ असा होतो की काही कालखंडापर्यंत ही जी शिवरायांची मानाची भवानी तलवार, ज्या भवानी तलवारीच्या सहाय्यानं त्यांनी अफजल खानासारख्या एक फार मोठ्या अशा प्रकारच्या शत्रूचा पराभव घडून आणला होता, आणि याच्याच जोरावर मानसिकता आपल्याला असणाऱ्या सैन्याची महाराजांनी तयार केली होती. ही भवानी तलवार जी शिवरायांची अत्यंत प्रिय प्रेमळ अशा प्रकारची तलवार होती, त्यांच्या कमरेला नेहमी त्या ठिकाणी म्यान असायची. तर अशा प्रकारची तलवार औरंगजेबाकडे असावी, हा नवीन संदर्भ या ठिकाणी मला सापडला, तो आपल्या पुढे मांडण्याचा इथं प्रयत्न केला. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.